भारतात गोपालन हा पूर्वीपार चालत आलेला कृषीपूरक व्यवसाय, तसंच गायीला धार्मिक महत्व आहे. त्यामुळे हिंदू धर्मीय लोक गायीची पूजा करतात. अलीकडच्या काळात घरोघरी असणारी देशी गायींची संख्या कमी झाली आहे. तसेच अधिक दूध देणाऱ्या परदेशी किंवा संकरित गायीचे पालन सुरू झाले. पुण्यातील कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध प्रकारच्या गायी पाहायला मिळतात आणि त्यांच्यावर संशोधन करून त्यांचे संगोपन केले जाते. यामध्ये जवळपास 11 प्रकारच्या गायी पाहायला मिळतात. तर या विषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने 2020 साली या कृषी महाविद्यालय पुणे येथे मंजूर केलेला आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत देशामध्ये दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या सहिवाल, गीर, राठी, थारपारकर, रेड सिंधी या गायींचा महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये दूध उत्पादनामध्ये किंवा प्रजननामध्ये त्यांच्या ह्या वातावरणामध्ये काय आपल्याला परिणाम होतोय, तुलनात्मक अभ्यास आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून करतोय. त्याचबरोबर देशी गायींचं दूध असेल, शेण असेल, गोमूत्र असेल, यांचा सुद्धा तुलनात्मक अभ्यास आपण संकरित गायींबरोबर करत आहोत. हा एक उद्देश झाला. त्याचबरोबर दुसरा उद्देश म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या ज्या खिलार आहे, आता ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जे प्रक्षेत्र आहे त्यामध्ये आपण खिलार गायी ही खूप प्रसिद्ध आहे. त्या गायींचं युनिट सुद्धा आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे. त्यांचं सुद्धा दूध, शेण, गोमूत्र याचा आपण तुलनात्मक अभ्यास करत आहोत. त्याचबरोबर डांगी आहे, कोकणामधील कोकण कपिला आहे, मराठवाड्यातील लाल कंदार आहे, देवणी आहे, विदर्भातील गवळव आहे. तर अशा प्रकारच्या सर्व जाती या ठिकाणी आम्ही त्याचं संवर्धन करतोय. आणि विशेष म्हणजे देशातलं पहिलं आम्ही काऊ टुरिझम प्रोजेक्ट सुद्धा इथं तयार करतोय. ह्याचा मुख्य उद्देश मध्ये शहरातल्या अगदी लहान मुलांपासून, शाळेतल्या मुलांपासून ते सर्व लोकांना ह्या देशी गायींच्या शेणाचं, गोमूत्राचं आणि विशेष करून दूध व दुग्धजन्य पदार्थाचं महत्व ह्या लोकांना कळणं गरजेचं आहे. आणि ह्या लोकांना, मुलांना, विशेष करून आम्ही मुलांवरती खूप फोकस करतोय. ह्या मुलांना प्रत्यक्ष ह्या जाती दाखवणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार त्या प्रोडक्टला भविष्यात मागणी, दुधाला मागणी सुद्धा वाढू शकते. अनेक शेतकरी आता सध्या देशी गोपालन करत आहेत, त्यांच्या प्रोडक्टला एक प्रकारे त्या ठिकाणी मागणी वाढणार आहे. आणि ह्या टुरिझमच्या माध्यमातून शाळेतली मुलं असतील, कॉलेजमधली मुलं असतील किंवा शहरातील लोक असतील, यांना हा दाखवण्याचा हा आमचा एक प्रयत्न राहिलेला आहे. आता ह्यामध्ये जर पाहिलं तर देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या सहिवाल, गीर, राठी, थारपारकर ह्या दुधासाठी प्रसिद्ध असून त्यांचं दूध उत्पादन क्षमता सर्वसाधारणपणे अगदी 1,500 लिटर ते 3,000 लिटर प्रतिवेद देण्याची क्षमता आहे. परंतु गेले अनेक वर्ष आपण ह्या देशी गायींकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेसळ झाली असेल किंवा क्रॉस खूप मोठ्या वेगवेगळ्या गायींचा झालेला आहे. त्यासाठी त्या गायींचं संवर्धन करणाऱ्या देशामध्ये अनेक संस्था आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी आपले ब्रीड हे ड्राफ्ट पर्पज, ओढ कामासाठी किंवा दुहेरी कामासाठी प्रसिद्ध आहेत. आणि लोकांची एक अपेक्षा आहे की देशी गायी सांभाळत असताना आपल्याला एक 5 ते 10 लिटर दूध भेटलं तर नक्कीच त्यांना त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. आता सेंद्रिय शेती असेल किंवा तुमच्या विषमुक्त दूध उत्पादनासाठी सुद्धा देशी गायीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ह्या दृष्टीने आम्ही हा प्रकल्प या ठिकाणी चालू केलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या आपल्या ब्रीड आहेत त्यांचं संवर्धन होणं तर गरजेचंच आहे. आणि महाराष्ट्रातील जे कृषी विद्यापीठ असतील किंवा पशुविज्ञान विद्यापीठ असेल त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या ब्रीडचं त्या ठिकाणी कार्य चालू आहे. आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा आम्ही खिलारवरती खूप मोठा आमचा प्रोजेक्ट होता. डांगीचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी खूप चांगलं संशोधन केलेलं आहे. तर अशा प्रकारे देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या 5 गायी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या ह्या 6 गायी, ह्या सर्व गायींचं आम्ही ह्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन युनिट तयार केलेलं आहे. एकाच ठिकाणी ह्या सर्व गायी आपल्याला शेतकऱ्यांना असतील किंवा अगदी शहरातल्या लोकांना सुद्धा असतील ह्या पाहायला या ठिकाणी भेटत आहे. लोकांचा ह्या देशी गोपालनाकडे आपण ओढ निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन किंवा ज्या लोकांना ह्यामध्ये इंटरेस्ट आहे
अशा लोकांना सोबत घेऊन आम्ही आता सध्या काम करत आहोत. आपण जर पाहिलं तर देशातील पहिलं काऊ टुरिझम केंद्र इथे स्थापन केलं जात आहे. शहरात राहणाऱ्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना देशी गाईचं महत्व कळावं हा या पाठीमागचा उद्देश. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.